अरे आता एवढी गर्दी कायले आणि कायच्यासाठी? चला सांगतो, व्हिडिओ पूर्ण पहा. तर जय श्रीराम पुट्टो. मी निघालतो सकाळी सकाळी आयटीआयत जायले. मग का पकडला ऑटोन बसलो ऑटोत आणि निघालो आयटीआयजवळ. मग पोचलो आयटीआय तिथं. अंदर गेलो, पुट्टो होते आपले बसेल. मग काय पुट्टे बसलो, त्याला घेतलं ब्लॉकमध्ये आणि पुढे गेलो तर हा उमेबा काय कुराला. घर 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 मग पुढे उजे बी बा काय म्हणते. बात करो. मग गेलो वरती ऑफिसमध्ये. तिथं होतं आपल्याला काम. हे होत सगळं पुट्टे. मग काय तिथं कागदपत्र आणले हो आणि सगळं पुट्टे भिडले. तर मग हा पा कसा झोपला ते येऊन टाकत ना. मग त्या घरी झोपलोच नाही म्हणते मी. मग आलो तिथं आपलं कागदपत्राचं काम करून टाकलं आणि निघालो आपल्या वर्गात जायला. वर्गात जायला निघालो. समोर गेला रे पुट्टे बा. पुट्टो निघालो घर जायले. तर हा ईशा हा बी ब्लॉग काढत असते. याले करा फॉलो. याची आय डी कमेंटमध्ये टाकतो. हा बी आपलाच पुट्टा आहे, याले फॉलो करून टाका. मग निघालो पुट्टो घर जायले. मग बसलो भाऊ प्रतीकच्या गाडीवर. निघालो घर जायले. मग प्रतीकनं सोडलं आपल्याला भाजी बाजारावर लोक. भाजी बाजारात उतरलो आणि तिथून निघालो पैदल पैदल जरासा. तिथून पैदल पैदल निघालो. तेवढ्यातच आला आपला हा मयूर आहे. मग बसलो त्याच्या गाडीवर आणि निघालो पुढे. मग आलो भाऊ चौकापाशी. मग चौकापाशी आलो तर शिवजयंतीची तयारी बघा चालू आहे. आजपासूनच भाऊ ताकदनं तयारी चालू आहे तिथं शिवजयंतीची. स्टेज गीज टाकणं. मग तिथं गेलो आणि तिथून निघालो भाऊ घर जायले. मग घर जायला निघालो आणि पोचलो गल्लीत. मग गिल्लीत पोचलो भाऊ आणि आलो घरी. आणि आलो भाऊ मेडिकलजवळ. मग मेडिकलजवळ आलो तर अति गर्दी बाकी ताकद नाही. तर अति गर्दी असण्याचं कारण म्हणजे भाऊ अति होता भाऊ गजान महाराज आणि भोले बाबाचा शिवरात्रीचा भंडारा. मग तिथं भेटले आपले पोट्टे. मग पोट्ट्याला घेऊन घेतलं ब्लॉकमध्ये. तिथं आता बा काय म्हणते. का आवाज किधर देखेले लगता है मेरे को. पुढे गेलो वाड्याले तर ते भेटले आपले पोट्टे. पाकाच्या एका लाईनच बसतात आणि ते आता बसते का नाही कधी बी. पहा मग कसा करते तो. मग तिथे गेलो, व्हिडिओ काढून घेतला. जेवण केलं, निघालो भाऊ घरी जायले. मग पोचलो घरी आणि भेटू मग पोट्टो पुढच्या ब्लॉगमध्ये. त्यातलं घ्या तुमच्या भावाला फॉलो करून. चला मग जय श्रीराम.